चला तर मंडळी, आज बनवूया शिल्लक राहिलेल्या भातापासून झटपट असा होणारा नाश्ता। यासाठी इथे मी 1 वाटी शिल्लक राहिलेला शिळा भात घेतलाय। त्यामध्ये घातले अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी दही। दही, रवा आणि भात छानपैकी मिक्स करून घ्यायचा। आता यामध्ये आपण घालणार आहोत किसलेला बटाटा। इथे 1 बटाटा मी किसून स्वच्छ तो पाण्यामध्ये धुवून घेते। त्याचबरोबर कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची देखील चिरून घेतली। आता या मिश्रणामध्ये कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि किसलेला बटाटा घालायचा। हे मिश्रण एक अर्धा तास छान भिजू द्यायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि त्याच्या गोल आकारामध्ये छान टिक्क्या करून घ्यायच्या। एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलंय। पाणी छान उकळलं गेलं की चाळणीवरती ह्या टिक्क्या ठेवून घ्यायच्या आणि 4 ते 5 मिनिटं वाफवून घ्यायच्या। 4 ते 5 मिनिटांनंतर अतिशय छान अशा वाफवले जातात। आतला रवा देखील छान शिजला जातो। चला आता आपण याला छानपैकी शालो फ्राय करून घेऊयात। शिल्लक राहिलेल्या भातापासून अतिशय टेस्टी आणि झटपट असा हा नाश्ता तयार होतो। पॅन मध्ये तेल गरम तेलावरती जिरी, मोहरी, कढीपत्त्याची छान फोडणी घालायची। त्यावरती ह्या सगळ्या टिक्क्या ठेवायच्या। वरून थोडंसं लाल मिरची भुरभुरायची आणि छानपैकी शालो फ्राय करून